मुंबईमध्ये 2 दिवस उष्णतेने अंगाची काहिली झाल्यानंतर बुधवारी कमाल तापमानाचा पारा खाली घसरलाय। त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत मुंबईकरांना थोडा कमी त्रास जाणवलाय। मात्र उष्म्याची आणि आर्द्रतेची स्थिती आणखी 2 दिवस कायम राहू शकेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलाय। गुरुवारी ठाणे व मुंबईमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बारामतीत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचं पाहावयास मिळत आहे। रिमझिम पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसतंय। चिखली जालना मार्गावर भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झालेत। देऊळगाव राजा तालुक्यात दगडवाडी फाट्याजवळ हा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव स्कॉर्पिओ पलटी झाली। 3 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एकाने रुग्णालयात प्राण सोडला। 7 जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील चोरोची जवळ जांभूळवाडी फाट्यावर भीषण अपघात झाला असून 5 जण जागीच ठार झाले असून 8 जण जखमी झाले। जमखडी राज्य कर्नाटक येथील 2 क्रुझर भरून सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सावर्डे येथे शिवानी आंबेकर हिच्या लग्न कार्यालयात जात असताना बुधवारी हळदी समारंभात जात असताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। पंकज खताळ फाउंडेशन व देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर पंकज खताळ फाउंडेशनच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यामध्ये मोफत डोळे तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली। यावेळेस पंचक्रोशीतील बहुतेक रुग्णांनी या मोतीबिंदू शिबिराचा लाभ घेतला। पंकज खताळ फाउंडेशन तर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे। आतापर्यंत हजारो रुग्ण या शिबिरामुळे डोळ्यांची दिसणे सुधारलेली आहेत। ही शस्त्रक्रिया पंकज खताळ फाउंडेशन तर्फे विनामूल्य करण्यात येते। छत्रपती संभाजीनगर महापालिका पाणीपट्टीसह मालमत्ता कर नियमित वसूल करते, पण केवळ उन्हाळाच नाही तर वर्षभर शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनलाय। विशेषतः सिडको हडको भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। या भागाला 38 MLD पाणी देण्यासाठी एक्सप्रेस वाहिनी टाकण्यात आली आहे, पण त्यातून सध्या 15 ते 18 MLD पाणी मिळत आहे। त्यामुळे 20 MLD पाणी जातं कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते खुल्या व्यायामशाळेचं उद्घाटन करण्यात आलंय। कामाच्या व्यस्त वेळात घरी जाऊन शारीरिक सुदृढता राखणे शक्य होत नसल्याने सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या आवारात खुले व्यायामशाळा तयार करण्यात आलेला आहे। यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या खुले व्यायामशाळा निर्माण करणे गरजेचं असून पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी हा उत्तम पर्याय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसूर गावात 2 महिन्यांपासून सार्वजनिक नळाला पाणी येत नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे, तर पाणी भरण्यासाठी महिलांची तारांबळ उडते। सकाळी 7 वाजल्यापासून सार्वजनिक बोरवेलला पाण्यासाठी जावं लागतं। त्यामुळे अनेक वेळा बोरवेलवर पाणी भरण्यावरून वादविवाद देखील होत आहेत, तर एकाच बोरवेलवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होते। ग्रामपंचायत याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जातोय। नवी मुंबईतील ऐरोली विभागात वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या संतप्त ऐरोलीकरांनी रास्ता रोको केलाय। मागील 3 दिवसांपासून सतत लाईट जात असून महावितरणचे अधिकारी योग्य माहिती देखील देत नसल्याने आज संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत ऐरोली मुलुंड मार्गावर रास्ता रोको केलाय। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नागरिकांना रस्त्यावरून हटवण्यात आलं असून महावितरण अधिकारी दुरुस्तीचं कार्य सुरू आहे।